नमस्कार. मला माहीत आहे की तुम्ही जे दिलेलं तेल होतं ते तुमच्या जॉईंट पेनमध्ये, गुडघ्यामध्ये, कमरेमध्ये, पायामध्ये किंवा जिथे कुठे संधिवात आहे तिथं छानपणे त्याला लावून मुरवलेलं आहे आणि आता त्याच्यावर एक कापड गुंडाळून एक शांत ठिकाणी स्वतःला कम्फर्टेबल वाटेल अशा ठिकाणी तुम्ही आता व्यवस्थित बसला आहात. आता ह्यानंतरचा प्रोसेस आम्ही सांगत आहोत तो खूप महत्त्वाचा आहे, जे तुम्हाला इमॅजिन करायचे आहे. तर सुरू करूया. चला तर मग तुमचे डोळे बंद करा आणि समोर तुम्हाला असं चित्र बघायचं आहे की ज्या ठिकाणी दुखत होतं त्या ठिकाणी तुम्ही तेल लावल्यानंतर त्या जागेमध्ये ते तेल मुरत चाललेलं आहे, आणखीन मुरत चाललेलं आहे. आत खोलमध्ये ते शिरत आहे आणि तुम्हाला एक छानशी फिलिंग येत आहे. जसं जसं ते तेल तुमच्या दुखण्यामध्ये मुरून आत शिरून पूर्णपणे मुरत आहे, तसं तसं तुम्हाला त्या जागेमध्ये एक वेगळी आणि छानशी सेन्सिटिव्हिटी जाणवत आहे. त्या सेन्सिटिव्हला तुम्ही आता अनुभवत आहात. थोडंसं वॉर्म फिलिंग, थोडंसं टिंगलिंग फिलिंग तुम्हाला त्यामधून जाणवत आहे. ते तेल आता खूपच आतपर्यंत मुरलेलं आहे आणि जी सेन्सिटिव्हिटी तुम्ही जाणवत आहे ती तुम्हाला खूप सूथिंग आणि व्यवस्थित बनवत आहे. तुमच्या दुखण्यामध्ये बराच फरक पडत चालला आहे. मी समजू शकतो की तुमचं दुखणं अजून पूर्णपणे नाहीसं झालेलं नाही आहे. तुम्हाला अजून थोड्या कळा असतील, पण तुमच्या इमॅजिनेशनमध्ये तुम्ही त्याला असंच पिक्चर करत आहात की ते आता आत मुरलेलं आहे आणि तुमचं दुखणं खूपच रिलॅक्सिंग होऊन व्यवस्थितपणे फील होत आहे. आणखीन थोडा वेळ तुम्ही हा अनुभव अनुभवत राहा. ते तेल आता पूर्णपणे तुमच्या दुखण्यामध्ये मुरून गेलेलं आहे. आता ती जागा तुम्हाला थोडीशी वार्म आणि खूपच सूथिंग वाटत आहे. आणखीन सूथिंग वाटत आहे. तुम्हाला खूपच छान फरक पडल्यासारखं जाणवायला लागलेलं आहे. खूपच छान वाटत आहे. आणखीन खूपच छान वाटत चाललेलं आहे. आता तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही आता उभं राहू शकता. तुम्ही आता उभे राहिलेला आहात आणि उभा राहताना तुम्हाला कोणताही त्रास जाणवलेला नाही आहे. थोडा देखील त्रास जाणवलेला नाही आहे. तुम्हाला खूपच बरं वाटलेलं आहे. खूपच बरं वाटलेलं आहे. आता तुम्हाला असं वाटतं की मी चालू शकेन आणि तुम्ही आता चालायला लागलेला आहात. तुमचं चालणं अगदी व्यवस्थित चाललेलं आहे. तुम्ही व्यवस्थित चाललेला आहात. तुमच्या चालण्यामध्ये खूपच छान फरक पडलेला आहे. तुम्ही आणखीन तीव्र गतीने चालायचा प्रयत्न करताय.
आणखीन फास्ट तुम्ही चालायला आहे. आणखीन फास्ट चालायला आहे. आता तुम्हाला पळावंसं वाटतंय. तुम्ही तुमचे पाय तीव्र गतीने चालवत पळायला देखील लागलेला आहात. तुम्ही पळताय. तुम्ही व्यवस्थित पळताय. तुम्ही खूप सुंदर रीतीनं पळत चाललेला आहात. आणि पळताना तुम्हाला खूप बरं वाटत आहे. तुम्हाला असं जाणवतंय की तुमच्या वेदना आता नाहीशा झाल्या आहेत. तुम्हाला पळताना खूप कम्फर्ट फिलिंग येत आहे. आता तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही उडी मारू शकता. हो, तुम्ही उडी मारू शकता. आणि तुम्ही आता उडी मारताय. 1 उडी, 2 उड्या, तिसरी उडी त्याहून उंच आहे. तुम्ही आता उड्या मारायला लागलात. एकानंतर एक अशा अगणित उड्या मारताय. आणि उड्या मारताना तुम्हाला कोणतीही वेदना जाणवलेली नाही आहे. तुम्हाला खूपच छान वाटलेलं आहे. तुम्हाला खूपच छान वाटत चाललंय. तुम्हाला मस्त मजा येत आहे. असंच थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला समोर एक मुलगा खेळत असलेला दिसतोय. तुम्ही त्या गोंडस बाळाजवळ जाऊन त्याला गोंजरताय. आणि त्या मुलासोबत तुम्ही पकडापकडीचा खेळ खेळताय. तो मुलगा पुढे धावतोय आणि तुम्ही त्याला पकडायचा प्रयत्न करताय. तो मुलगा आणखीन जोरात पळतोय आणि तुम्ही देखील आणखीन जोरात पळून त्या मुलग्याला पकडताच आणि त्याला अलगदपणे आपल्या मिठीत घेता. हा अनुभव तुम्हाला खूपच छान फील करून गेलेला आहे. तुम्हाला खूप मजा येते. आता डाव त्या मुलग्यावर आलेला आहे आणि तुम्हाला पळायचं आहे. तुम्ही आता पळायला सुरुवात केली आहे. मुलगा तुमच्या मागे धावत आहे. तुम्ही आणखीन जोरात पळताय तर मुलगा देखील आणखीन जोरात पळून तुम्हाला पकडायचा प्रयत्न करतोय. तुम्ही आणखीन जोरात पळताय आणि तो मुलगा तुम्हाला पकडू शकना झालेला आहे. इतकं त्याच्याशी खेळल्यानंतर तुम्हाला खूप समाधान वाटते. तुम्हाला खूपच छान फिलिंग आलेलं आहे. तुम्ही त्या मुलग्याबरोबर खेळताना स्वतःला हरवून बसलेला आहात. तुम्हाला त्या मुलग्याबरोबर खेळताना खूपच आनंद होत चाललेला आहे. तुम्हाला असं वाटतंय की तुमच्यामध्ये नवचैतन्य भरलेलं आहे. फक्त त्या दुखण्यातच नव्हे तर तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. तुम्हाला खूप छान वाटतंय. तुम्हाला खूप आनंद होत आहे. तुम्ही स्वतःला खूप छान फील देत आहात. आणि हा सगळा प्रोसेस तुम्हाला खूप सूथिंग वाटत आहे. हे असंच तुम्हाला फील करायचं आहे. आणखीन फील करायचं आहे. आणखीन जवळून फील करायचं आहे. लक्षात ठेवा, तुम्ही खूप छान करताय. तुम्हाला छान जमलंय सगळं. तुम्ही खूप सुंदररित्या त्या मुलाबरोबर खेळत आहे. तुम्हाला खूप आनंद झालेला आहे. खूप आनंद झालेला आहे. थँक्यू. तुम्ही आता ही प्रोसेस पूर्ण केली आहे. आता हीच प्रोसेस संपल्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता. आणि उद्या परत
तेल पायामध्ये मुरवल्यानंतर, जिथं दुखतं तिथं मुरवल्यानंतर हीच इमॅजिनेशन टेक्निक तुम्हाला वापरून तसं इमॅजिनेशन करायचं आहे. दररोज करायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्यात कोणत्याही प्रकारची शंका तुमच्या मनात येता कामा नये. कोणत्याही प्रकारची शंकेला तुम्ही जागाच ठेवू नका. तुम्ही फक्त जे काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्याला छानपैकी इमॅजिन करत राहा. आणखीन जवळून त्याला इमॅजिन करत राहा. हे जे चित्र आहे, ते तुमचे डोळे झाकल्यानंतर देखील तुमच्या नजरेसमोर तुम्हाला दिसलं पाहिजे. बंद डोळ्यातून, तुमच्या तिसऱ्या डोळ्यातून ही इमॅजिनेशन तुम्हाला दिसायला पाहिजे. जितकं छान तुम्ही इमॅजिन कराल, तितक्या लवकर तुमचं हीलिंग प्रोसेस काम करत राहील. खूप फास्टपणे ते काम करेल आणि लवकरच तुम्ही ह्या दुखण्यातून बाहेर पडाल. थँक यू व्हेरी मच.